फेरी बोटीत गाडी घातल्यासारखे वाटते. खतरनाक. जमात आधी माझे कपडे होय नातलंय कसं. टी शर्ट घेतलंय, ट्रॅक घेतलंय, अंडरवेअर घेतलंय. नाही काहीच नाही माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी 2 दिवस झाले भिवंडीत आहे. मागचा जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे मी वाड्याला गाडी खाली केली आणि भिवंडीत येऊन थांबलेलो. तर आज काल रात्री ना मला एक बुकिंग आली गांगेश्वर ट्रान्सपोर्टमधून. तर इथे भिवंडीतच भरायची आहे गाडी. तर मी ना त्या लोकेशनवर पोहोचलो आहे, ऑलमोस्ट पोहोचलो आहे. कालेरला आहे आता मी. हे बघा, इथेच कुठेतरी गाडी भरायची आहे. तर चला जाऊया तिथे आणि बघूया काय मटेरियल येते. इथून आपल्याला गोव्याचा माल भेटला आहे. गोवा कोर्लिमला खाली होणार आहे. तर आज आहे शनिवार म्हणजे उद्या काय गाडी खाली होणार नाही. आज लोड करून डायरेक्ट सोमवारी आपली डिलिव्हरी असणार आहे. तर चला पटकन तिथे जाऊया आणि काय माल आहे तो बघूया. चला. इकडे पाणी भरलंय. हे बघा, याच्यातून आता लोक पण चालत जात आहेत. हा बघा बिचारा कसं जातोय. कामाला जाणारी जे लोक आहेत ना, ही कशी बशी. आणि हे पाणी ना स्वच्छ नाही आहे. गटाराचं पाणी बिणी सगळं मिक्स झालं आहे याच्यात. काय बोलणार आता याला. डेमला वॉल्स लिमिटेड या गेटमधून आतमध्ये टाकायला सांगितली आहे गाडी. आधी मी या पाण्यात टाकतोय गाडी ना. अरे बाबा पडलं सगळं पडलं. पाणी बॉटल बिटल खूप मोठा खड्डा आहे. पाणी बघा किती आहे. शी डेंजरच काम आहे रे. आता ह्या गेटमधून आतमध्ये टाकायला सांगितली आहे गाडी. फायनली आपली गाडी बांधून झाली आहे. गाडी म्हणजे गाडीतलं मटेरियल बांधलंय, पूर्ण घामाघूम झालंय. आता ना मस्तपैकी पॅक केलं आहे, कारण ते राऊंड शेपमध्ये आहे ना, त्यामुळे ते रनिंगला हलणार म्हणून प्रॉपर प्रत्येकाला बेल्ट टाकून बांधलं आहे. कपडे आता थोड्या वेळानंतर चेंज करतो. पूर्ण घामाघूम झालं आणि पॅक करून घेतो. बघूया पेपर कधी मिळतात. आता बरोबर वाजलेत 11:30. त्यांनी ना गाडी बाहेर काढायला सांगितली. तिथे थोडीशी बाहेर नेऊन लावतो. फेरी बोटीत गाडी घातल्यासारखे वाटते. दुपारचा 1 वाजला आहे आणि मी थांबलो आहे. इकडे ती कंपनी आहे आणि मी थोडासा इथे पाणी भरलं आहे ना, त्याच्या या साईडला गाडी साईडला लावून थांबलो आहे. 1 वाजला, बरोबर 1 वाजून 5 मिनटं झाली आहेत. बघूया कधी देत आहेत पेपर जर लवकर दिले असते ना, पटापट निघून गेलो असतो. काहीतरी पाडलोड वगैरे शोधला असतं. फायनली आपल्याला पेपर मिळाले. चला, लवकर झालं काम. लवकर म्हणजे 1 वाजून गेला आहे बरोबर. आणि 1 वाजता आपल्याला 1:15 वाजता आपल्याला पेपर भेटले. बोला गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आता पळसबे वाट्याला पोहोचलो आहे. आणि ट्रॅफिक बघा किती लागलंय. 5 वाजण्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. मी 2 ठिकाणी पाडलोड भरायला गेलेलो. छोटे 2 पाडलोड टाकले गाडीमध्ये. एक 2 व्हीलर आहे आणि एक छोटा सोफा आहे. आज पळसबे वाट्याला एवढं ट्रॅफिक कसं काय माहिती. आता बरोबर ना, हे बघा 5:30 वाजलेत. परत अर्धा तास मी ट्रॅफिकमध्ये होतो. ते फक्त एक सर्कल मारण्यासाठी मला अर्धा तास गेला. आता मी मुंबई हायवेला, आपल्या गोवा हायवेला लागलो आहे आणि त्या साईडची लाईन बघा, पूर्ण पॅक आहे, पूर्ण ट्रॅफिक आहे. हे बघा ते हॉटेल कोकण स्वाद म्हणून आहे. बघूया काय मिळतं. काय भूक लागली आहे, काय असणार जेवण मिळेल इथे. तर आता लेट झाला आहे, 5:30 वाजलेत. इथे त्यांनी हे बघा काय ठेवलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, बैल आहेत, बैलगाडी आहे, हरण, काय आहे. मस्त आहे. अगोदर त्यांच्या दुकानाच्या समोर होतं, इथे दुकान होतं. आता त्यांनी इकडे दुकान सुरू केलं आहे नवीन. संध्याकाळचे ना 5:30 वाजलेत आणि मी चिकन थाळी ऑर्डर केली आहे.
पूर्ण ड्रायव्हर लोकांचं हे असंच असतं, वेळेवर कधीच जेवण वगैरे नसतं. मगाची मावशी सांगत होती जेवायला, पण काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे की 2 व्हीलर भरायची होती म्हणून गडबड करून मी उलवे गावात आलो आणि तिथे ती 2 व्हीलर भरली. तुम्हाला खाली करताना दाखवतो. मी काय शूट वगैरे जास्त घेतलं नाही, पटापट ते दोन्ही पाटलोड भरले आणि आता इथे आलो. आता मस्तपैकी पोटभर जेवण करणार आणि मग आपण इथून पुढच्या प्रवासाला लागू. भारी एकदम एक नंबर जेवण वगैरे झालं आहे. आता कुठे थांबायचं नाही. आता रात्र आपली आहे. थोड्याच वेळात पाऊस पडेल. आता तर वाजलेत जवळजवळ किती वाजलेत, 6 वाजले बरोबर ना. आता 6 वाजलेत आणि 6 वाजता जेवलो आहे. आता काय रात्री जेवणासाठी काय गाडी थांबणार नाही. वाटेत एक 2-3 मिनटं रेस्ट घेण्यासाठी थांबेन कुठेतरी, चहा वगैरे बनवायची. बरोबर 6 वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. मी आज ना या पंपावर डिझेल टाकणार आहे. खूप दिवसानंतर ह्या पंपावर डिझेल टाकून बघूया. खूप दिवसानंतर म्हणजे वर्षांनी, 2 वर्षांनी 2 वर्ष मी ह्या पंपावर आलोच नाही. 2640 रुपयाचं डिझेल बसलं. डिझेल टाकीत थोडं होतं म्हणून कमी बसलं. आणि मी चेक केलं ना तर ट्रान्झॅक्शनमध्ये मी जीपे केलं ना त्यांना पेमेंट, तर ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांना लास्ट पेमेंट केलेलं कधी माहिती आहे, 2023मध्ये त्यांना 4 फेब्रुवारी 2023ला या पंपावर मी डिझेल टाकलेलं. त्याच्यानंतर इथे आलोच नाही. चला भावांनो चला. बरोबर 6:15 वाजता आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आता नाही कुठे थांबणार, आता नाही थांबायचं. आता कंटिन्यू चालत राहायचं आपला कोकणचा प्रवास. कोकण 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 कोकण. बरोबर 7:30 वाजलेत आणि मी आता वाकण पाट्याला पोचलोय. आणि मगाचपासून पाऊस काय कुठे मिळाला नाही, पण इथे पाऊस पडून गेला आहे असं वाटतंय मला. पूर्ण रस्ता भिजलेला आहे आणि थोडासा मागे ना नागोठण्यामध्ये रस्ता खराब होता आणि आता इथे परत सुंदर असा रस्ता आपल्याला परत मिळाला आहे. नागोठण्यातला रस्ता का होत नाही आहे काय तेच समजत नाही आहे. बघा बरोबर आपण वाकण फाट्याला, वाकण बस थांबा. कोलाडला पोचलो भावांनो. कोलाड 7:45 वाजलेत आणि कोलाड पास करतोय मी. जरा पुढे आलो आणि हा बघा रस्ता, बघा रस्ता खराब. नागोठणे आणि कोलाड, हा बघा कोलाडच्या थोडासा पुढे आल्यावर हल्ली चांगला होता रस्ता, आता परत खराब झाला. थोडासा पाऊस काय पडला त्यांचे रस्ते वाहून जातात. पहिल्यांदा बिना ट्रॅफिकचं माणगाव बघतोय मी आणि ह्या टायमाला. बरोबर वाजलेत 8:30 आणि अजिबात ट्रॅफिक नाही आहे माणगावमध्ये. बघा पूर्ण खाली आहे. तर खूप वेळानंतर मी आता पोलादपूरमध्ये पोचलोय. 9:30 वाजलेत. जराही न थांबता, म्हणजे जवळजवळ आता 142 किलोमीटर झालं आहे. मी जिथून 0 केलेला डिझेल टाकून 142 किलोमीटर आता पोलादपूर झालं आहे. जरासुद्धा थांबलो नाही आहे कुठेच. आता विचार करतोय, आता जेवायचा का तर प्लॅनच नाही आहे. तर माझा विचार आहे पुढे मस्तपैकी कडक कॉफी पिऊया, कॉफीचा एक ब्रेक घेऊया. खूप वेळ झाला गाडी चालवतो. हे जे काळकाई हॉटेल आहे ना, इथे आपण कॉफी प्यायला थांबूया. पण मला हा डेंजर स्पॉट आहे त्यामुळे मी गाडी आतमध्ये लावणार आहे. डायरेक्ट हॉटेलच्या दारात लावायची आहे मला गाडी. इथे रस्त्यावर नाही लावणार आहे. एक भीती जी मनात आहे ना ते अजूनही आहे. हे आजोबा आहे बघा. वा कॉफी मिळेल, एक कडक कॉफी एकच. चहा, हे चहाची पाट टाकलात की काय? अरे वा.
मस्त. गाडीची अवस्था बघा काय झाली आहे. गेल्या गेल्या पहिल्या आधी धुवायला टाकणार आहे. पूर्ण घाण झाली आहे गाडी. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी सावर्ड्यात पोहोचलोय. काहीच विशेष काही नाही, चाललाय आपला हळूहळू हळूहळू प्रवास चालू आहे. थांबलो नाही आहे कुठे. कॉफी प्यायला थांबलोय, त्याच्यानंतर चालतोय. बघूया कुठे थांबायचं आहे. आता बरोबर 227 किलोमीटर मी रनिंग झालं आहे. म्हणजे आपण डिझेल टाकल्यापासून अजून 250 पण नाही झालं आहे. आता आपला ब्रेक नाही ह्याच्यात घेऊया आपण संगमेश्वरमध्ये एक 10-15 मिनटं थांबून परत आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. मी आता बरोबर सावर्डा क्रॉस करतोय बघा. बरोबर 12 वाजलेत आणि मी धामणीच्या पंपावर पोहोचलोय. जरा 5-10 मिनटं थांबायचा विचार करतोय, पण गाडी लावू कुठे? ते चिखल आहे लेफ्ट साईडला. पंपावर लावू. पंपावर एक 10 मिनटं थांबूया आणि मग परत आपला प्रवास सुरू करूया. असाच थांबतोय काय, थांबायचं म्हणजे एक 100 किलोमीटर गाडी चालवली मी मगासपासून, मध्ये कुठेच थांबलो नाही. बरोबर 250 किलोमीटर अंतर झालं आहे. आता 253 किलोमीटर गाडी चालली आहे. 5 मगाशी ना कॉफी पिल्यानंतर जो सुटलोय तो नॉनस्टॉप इथे धामणेपर्यंत आलो. म्हणजे पोलादपूरला आपण कॉफी पिलेली, तिथून इथपर्यंत थांबलो नाही कुठे. एक बाहेर उतरून एक असा पाय मोकळे करतो आणि परत आपण निघूया इथून. झाले 10-15 मिनटं थांबलो. जरा इथे बसून टाइमपास केला, फिरलो 5 मिनटं आणि आता चला जाऊया. खूप उशीर, 15 मिनटात मी 10 किलोमीटर गेलो असतो. पण ठीक आहे, आराम पाहिजे. एवढं कंटिन्यू थोडं तरी थांबलं पाहिजे. थोडे हात वगैरे स्ट्रेच. त्या दिवशी मी ना कॅस्ट्रॉलवाल्यांचं कुठे माहिती आहे, पुण्यात होतो. पुण्यात ज्यावेळी गाडी खाली गेली आणि तिथे ट्रान्सपोर्ट ऑफिसला गेलो ना, निगडीच्या ट्रान्सपोर्ट नगरला, तिथे कॅस्ट्रॉलवाल्यांचं ट्रेनिंग होतं ड्रायव्हरांसाठी. म्हणजे मी सहज ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये बसलेलो. दीपक गावडे म्हणून माझे फ्रेंड आहेत, तर त्यांनी ते बोलले चल आपण जाऊया. ते कॅस्ट्रॉलचं एक ट्रेनिंग आहे, ते हेवी गाडीवाल्यांसाठी होतं. हेवी ज्यांचं लायसन आहे ना त्यांच्यासाठी. माझं हेवी लायसन आहे, त्यामुळे मी तिथे गेल्यावर रजिस्टर केलं आणि 1-2-2.5 तास ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये भाडं काही निघत नव्हतं. म्हटलं तिथे जाऊन बसूया. तर तिथे 1-2-2.5 तास ते ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी ना टी-शर्ट, एक रिफ्लेक्टर जॅकेट आणि छोटीशी एक बॅग असं आम्हाला गिफ्ट दिलं. आणि खूप चांगलं ट्रेनिंग होतं, मस्त. म्हणजे काय करायचं, गाडी किती अंतर गाडी चालवायची, गाडीचे नियम, त्याच्यानंतर व्यायाम शिकवला. म्हणजे एक 5 मिनटं चहा पिण्यासाठी थांबलो तर कुठचा व्यायाम करायचा, त्याच्यानंतर जेवणाला थांबलो तर कुठचा, जेवणा अगोदर, त्याच्यानंतर गाडी खाली झाल्यानंतर तुम्ही कोणते व्यायाम करू शकता. म्हणजे एक बेसिक शिकवलं. मस्त चांगलं होता ट्रेनिंग. तर ते फायद्याचं ठरलं. आता मी उतरून 1-2-3 प्रकार त्याचे केले, तर चांगलं आहे. तुम्ही माझ्यासारखं सेम ट्रेनिंग कोणी जर घेतलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ते कुठे घेतलं तेही सांगा. तर चला पटापट गाडी स्टार्ट करूया आणि आता आपल्या परत पुढच्या प्रवासाला लावूया. पावणे 2 वाजत आले आता, आणि आता भूक लागली बघा.
कारण 6 वाजता आपण 5:30 पावणे 6ला काहीतरी जेवलेलो सकाळी संध्याकाळी. त्याच्यानंतर फक्त एक कॉफी पिलोय. आता थोडीशी भूक लागली. पण आता या रोडला ना, आता मी कुठे माहिती आहे, साखरपा वगैरे काढून पुढे आलोय. ह्या रोडला आता काहीच नाही मिळणार आहे, काहीच. एक वेळ आरवली वगैरे त्या साईडला मी थांबून काहीतरी पण त्यावेळी भूक नव्हती मला. थांबून ना मी काहीतरी खाल्लं असतं तर बरं झालं असतं. नशीब एक बिस्किटचा पुडा होता माझ्या गाडीमध्ये. हे गुड डे बिस्किट खातोय. टोटली कॅपॅसिटी संपली आहे, टोटली. म्हणजे मगाशी तरी परत झोप गेलेली माझी. मी गाडी चालवली आणि आता मी ना राजापूर पोचत आलोय. काहीच अंतरावर राजापूर आहे. ते राजापूरच्या अगोदर एक ना HP चा पंप मिळेल आपल्याला. तो जर पंप ना व्यवस्थित सुरू वगैरे असला तर तिकडे गाडी टाकून झोपायचा प्लॅन झाला आहे माझा. हा बघा तो पेट्रोल पंप, पण तो रोडच्या त्या साईडला आहे. रोड डायव्हर्जन असलं पाहिजे. तो बघा रोडच्या त्या साईडला आहे, HP पंप आहे. आणि फायनली वाव, इथे डायव्हर्जन पण आहे मध्ये. मस्त, हे एक काम भारी केलं आहे. आपण या पेट्रोल पंपवर गाडी टाकून झोपूया. फायनली ना 3 वाजता मी गाडी थांबवली. मस्तपैकी आता ना एक वॉशरूमला वगैरे जाऊन येतो आणि मी झोपतो. आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. बघूया, जेव्हा जाग येईल त्यावेळी उठणार. उद्या काही डिलेवरी द्यायची नाही आहे, परवा डिलेवरी आहे. उद्या भेटूया सकाळी. बाय, गुड नाईट. सकाळी 7 वाजता जाग आली मला. 7 वाजले, 7:15 झाले. वाजले मित्रांनो 9. आणि मी आता ना कणकवलीत एंट्री करतोय. हे आहे कणकवलीचे ब्रिज. पटापट आपण ना त्या ह्याच्याकडे ओरोसमध्ये ती बाईक द्यायची आहे ना, तिथे जाऊया. बाईक दिल्यानंतर मी नाश्ता करणार आहे, थांबणार नाही. एक अर्ध्या तासात मी ओरोसमध्ये पोचून जाईन. फायनली मी ओरोसमध्ये पोचलोय आणि आता इथून सर्व्हिस रोडने आपल्याला खाली जायचं आहे. इथेच एक ना भवानी मातेचं मंदिर आहे ओरोसमध्ये. मी सर्व्हिस रोडला रॉंग साईडने गाडी टाकली आहे, कारण तिकडनं खूप लांब फिरून यावं लागणार होतं. त्यामुळे इथेच कुठेतरी खाली होणार आहे आपली गाडी. हे बघा दिसतंय ते भवानी मातेचं मंदिर आहे आणि इथेच याच बिल्डिंगमध्ये इथे आपली गाडी खाली होणार आहे. ती गाडी म्हणजे गाडीमध्ये भरलेली 2 व्हीलर खाली होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने 2 व्हीलर भरलेली. ओपन करूया. आपली गाडी खाली करून झाली आहे 2 व्हीलर. आता परत पॅक करतो. पॅक म्हणजे नॉर्मल पॅक करणार, जास्त नाही. फक्त रशी मारून पडदा मारणार, मागे रशी नाही मारणार आहे. पटकन आता परत बांधत जाऊन खोलावी लागणार. पटकन पॅक करूया आणि निघूया. चला, बाईक खाली झाली. आत्ता आम्ही बरोबर ना कुडाळमध्ये पोचलो आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी राईड घ्यायचं आहे आणि आपण राईड नाही जाणार आहोत. आपल्याला घरी नाही जायचं आहे, आपल्याला घरी उद्या जायचं आहे. त्यामुळे पहिला आधी आपण बांधत जाऊन ते खाली करूया आणि मग उद्या, कधी उद्या होते आणि मी घरी येतो आहे. असं झालं आहे की खूप दिवस झाले मी घरी गेलो नाही आहे. घरी गेलो नाही म्हणजे बाहेर पडून, घरातून बाहेर पडून मलाच आठवत नाही किती दिवस झाले. घरून मी पुण्याला गेलो, पुण्यावरून वाड्याला गेलो, वाड्यावरून आता हा कोकणात येतो आहे गोव्याला. म्हणजे उद्या खाली करून, उद्या आहे सोमवार आणि सोमवार म्हणजे उद्या खाली झाल्यानंतर मला एडिट करून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचवायचा आहे. कारण माझे ब्लॉग खूप लेट येतात, खूप जणांचे कंप्लेंट आहेत.
मी आता जास्त काही शोधत बसत नाही. इथे एक लेफ्ट साईडलाच मेन रोडलाच एक हॉटेल आहे, तिथे नाश्ता करतो. चॉईस वगैरे आतमध्ये कुडाळमध्ये जाणं म्हणजे ट्रॅफिकमध्ये परत फसायची. अरे देवा, तेही बंद आहे. काय रे देवा, शेवटी यार. काय करतो माहिती आहे, इथूनच थोडंसं आहे बघा, इथे खालच्या रोडला एक नाश्त्याचं हॉटेल आहे, तिथे जाऊन नाश्ता करूया आपण. हे बघा आपली गाडी मी तिथे लावली आणि हे उसळ मिसळ म्हणून हॉटेल आहे, इथे नाश्ता करूया. आलेला आहे आपला नाश्त्याला आणि उसळ पाव ऑर्डर केली आहे. बटाट्याची भाजी टाकली आहे त्यांनी थोडीशी, हाफ प्लेट भाजी आणि हे गोल पाव. कुरकुरीत भजी. नाश्ता करेपर्यंत ना 10 वाजले. अरे बापरे, चिकन आहे. चला इथून काय एक अर्धा पाऊण तासात बांध्यात जाऊन आंघोळ करते. परत आता हायवेला लागणार आहे. आणि हे बघा हे RSN हॉटेल आणि त्याच्या समोरच हा हायवे आहे आणि हा मुख्य रस्ता आहे कुडाळातून बाहेर येणारा. पण इथे ब्रिज नाही आहे, फ्लायओव्हर नाही आहे, त्यामुळे इथे रोड क्रॉस करताना एवढं सांभाळून इकडनं येणाऱ्या गाड्या एवढं सुसाट येतात आणि इकडनं येणाऱ्या पण गाड्या खूप सुसाट येतात. खूप सांभाळून गाडी काढावी लागते, खूप सांभाळून. कारण इथे ह्या स्पॉटवर ना भरपूर ॲक्सिडेंट झाले. काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही, पण इथे फ्लायओव्हर कंपल्सरी व्हायलाच पाहिजे होतं. जेवढे जे सिटीतनं गावातनं उपमार्ग जे येतात ना, तिथे फ्लायओव्हर पाहिजेच. हायवेवर डायरेक्ट कशी काय गाडी येऊ शकते? नाही यायला पाहिजे. हा मुंबई गोवा हायवे. आपण फायनली पावणे 11 वाजता बांद्यात पोचलोय. आणि आपल्याला बांद्यात वरती फ्लायओव्हरवर नाही जायचं आहे, खाली गाडी टाकावी लागणार. कारण बांद्यात आतमध्ये जो बाजारपेठेत जो रस्ता गेला ना, तिथेच आपली गाडी तर खाली होणार आहे. हा बाजारपेठेत रस्ता गेला राईट साईडला आणि हा गेला आहे सरळ पत्रादेवीला. आपल्याला इथेच गाडी खाली करायची आहे. ही बघा पुढे जे गॅरेज आहे ना, इथे गॅरेजच्या पाठीमागेच त्यांचं घर आहे, ते गाडी खाली होणार आपली. जमात जरा या घेऊन जाय जमात माया. आणि या की नाही दर या जमात होय म्हणता. फायनली आपली गाडी खाली झाली फायनली. हे बघा आता ते मटेरियल उद्या खाली करायचं आहे. हे एवढं माझे तिथे कपडे आहेत. आता ना गाडी व्यवस्थित पॅक करावी लागणार, कारण आज रात्रभर मी आता दुसरीकडे लावणार आहे गाडी. माझ्या मित्राच्या घरी लावणार आहे. घरी म्हणजे ती रस्त्यावरच राहणार गाडी. थोडं रिस्की आहे. मामाने आणि रूम चेंज केला ना, तिथे पार्किंग मस्त होती, तर तो नाही आहे. त्यामुळे मित्राच्या घरी लावून मी कुठेतरी जाणार आहे. मागून प्रॉपर पॅक केली आहे गाडी. चला इथून. तर तो माझा मित्र आहे ना, तो इथेच जवळपास राहतो. हा जो लेफ्ट साईडला जो रस्ता गेला ना, तो पत्रादेवीला म्हणजे गोव्याला रस्ता जातो. आणि समोर तुम्हाला दिसतंय बांदेश्वर मंदिर, नमस्कार करून घ्या. आणि इथून सरळ रस्ता गेला आहे, इथे खालीच तो माझा मित्र राहतो. बांदेश्वर मंदिर खूप सुंदर असं बांधलं आहे बघा, वेगळाच दगड आहे. हा बघा, हा आहे माझा मित्र विश्वनाथ. त्याची जी गाडी आणि ती सुद्धा टवेरा त्याची. ते हा मला ना मामाकडे सोडायला येतो, त्याची गाडी आहे. तूच चल आहे गाडी त्या. तर याने मला इथे आणून सोडलं आहे. इथेच कुठेतरी मामाने नवीन रूम घेतला आहे, तर बघूया, मला माहीत नाही. फोन लावून विचारतो त्यांना. तर हा आहे माझा जिगरी मित्र विश्वनाथ. तर ह्याची गाडी पण आहे, हा ते टवेरा. हा कुठेही भाडं वगैरे असेल ना, बांद्यातून कुठेही जायचं असेल, ऑल ओव्हर इंडिया, महाराष्ट्रात कुठेही जायचं, टवेरा गाडी आहे. तर हा तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. घेईल लवकरच नवीन घेईल. तर याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आजची जी पार्टी आहे ना, ती यानेच अरेंज, याच्या मित्राने अरेंज केली. आपण संध्याकाळी निघूया. चला नंतर भेटा. चल बाय. ह्यादी माझे कपडे मग होय नातलंय कसं. घेतलं, टी शर्ट घेतलंय, ट्रॅक घेतलंय.
अंडरवेअर घेतलंय सगळंच घेतलंय काय रे? पण नाही आता काहीच नाही माझ्याकडे. आपण ना डायरेक्ट उद्या भेटूया, डायरेक्ट उद्या. आता मध्येच कुठे शूट नाही करत, डायरेक्ट आपण उद्या गोव्याला जाताना भेटूया. बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता ना वाजलेत बरोबर 7:30 वाजलेत आणि मी आता बांद्यात परत आलोय. आम्ही थोडंसं तिकडे म्हणजे तो जो माझा मित्र आहे ना विश्वनाथ, त्याच्या मित्राच्या घरी खूप लांब होतं इथून. म्हणजे एक नंबर खडपडे म्हणून काहीतरी गाव आहे जवळजवळ. जर तू कोणी ऐकलं असेल तर बाबा धबधबा वगैरे, म्हणजे त्या ठिकाणी एक नंबर स्पॉट होता. रात्री एन्जॉय केला मस्तपैकी त्यांच्याबरोबर. आणि आता सकाळी मी मित्राबरोबर 2 व्हीलरने इथे आलो. आपण पटापट गाडी खाली करायला ना कोरलीमला जायचं आहे मला. युनिफॉर्म नाही घातला आहे मी अजून. पुढे जाऊन ना युनिफॉर्म घालतो आणि मग आपण आपला प्रवास सुरू करूया. तर फायनली आपण ना त्या कंपनीजवळ पोहोचलोय, कंपनीच्या गेटजवळ. पेपर घेऊन जाऊन एंट्री करतो तिथे आणि बघूया काय म्हणतात सिक्युरिटी. ना ब्लू टेम्पो लागलाय ना, त्याच्या बाजूला लावायला सांगितली गाडी. बघूया. आणि पेपर घेऊन सिक्युरिटी केबिनकडे यायला सांगितलंय. हे बघा आतमध्ये खूप मोठी कंपनी. आतमध्ये ना सायकल घेऊन इथले ना म्हणजे स्टाफ आहे तो सायकल घेऊन फिरतो. म्हणजे विचार करा किती लांब लचक कंपनी असेल. आणि इथे सिक्युरिटी केबिन आहे त्यांची. तिथे सगळं पेपर चेक वगैरे होतात. मोबाईल ते जमा करून घेतात तिथे. लास्ट टाइम मी आलेलो त्यावेळी घेतलेला. बघूया किती वेळ लागतो. आता 9 वाजलेत बरोबर. एंट्री वगैरे करून येतो. आणि जर मोबाईल घेतला जर आता त्यांनी तर मग डायरेक्ट गाडी खाली झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. बघूया काय म्हणतात. चला. कंपनीच्या बाहेर आलो, गेटच्या बाहेर आलो. तर एंट्री वगैरे झाली. ते बोलले मला की गाडीत जाऊन बस. पण मी काहीच खाल्लं नाही आहे. मला चहा पण पिला नाही आहे. आज उपवास आहे. पण ते कंपनीच्या बाहेर ना काहीच नाही आहे. मी म्हटलं शाळा वगैरे कुठेतरी थांबून खाईन. काहीच नाही आहे. काहीच. एक समोर एक छोटीशी टपरी दिसते, तिथे बघूया काय मिळतं का. चहा मिळाला. बाकी काही नाही आहे. बाकी म्हणजे समोसा वगैरे नाश्ता सगळं आहे. एंट्री करायला मला ना 1 तास गेला. 10 वाजले आता बरोबर. चहा पिला फक्त. गाडी खाली झाली मग बाहेर येऊन वगैरे काहीतरी चहा वगैरे खाईन. आता गाडीत जाऊन बसतो तिथे. बघूया कधी बोलवत आहेत. फायनली ना 11 वाजता त्यांनी मला बोलवलंय. पेपर झालेत रेडी माझे. आता डायरेक्ट गाडी आतमध्ये टाकणार. आता तुम्हाला काही शूट वगैरे करणार नाही. माझा मोबाईल तिथे जमा होईल. त्यामुळे आतमध्ये अलाउडच नाही आहे. मोबाईल अलाउड नाही आहे. काहीच अलाउड नाही आहे. झाले बाबा एकदाची खाली गाडी. इथे ना व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे. त्यामुळे मी छोटे क्लिप घेतले. खूप तिथे वॉशरूमला गेलेलो ना, एवढे नीट अँड क्लीन आहेत ना. आणि ड्रायव्हर लोकांसाठी मस्तपैकी एक छोटासा कंटेनर आहे. त्यामध्ये बेड आहेत, लोअर अप्पर, फॅन वगैरे आहे, सगळं पाण्याची सोय आहे. म्हणजे व्यवस्थित आहे. व्यवस्थित कपाळ. हे कशाला आहे. लवकर गाडी खाली गेली तर ड्रायव्हर दुसरीकडे कुठेतरी भरायला जाऊ शकतो. माझी गाडी नशीब म्हणजे नशीब. छोटी गाडी आहे म्हणून खाली झाली. मोठ्या गाडीवाल्यांना ना 100% पूर्ण दिवस तरी थांबावं लागतं. नाहीतर एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गाडी खाली होते. तर खूप दिवसानंतर मी इथे आलो. वर्षानंतर म्हणजे 2-3 वर्षानंतर इथे या कंपनीचा माल मिळाला मला. तर 2 वर्षापूर्वी आलेलो ना त्यावेळी एक आपल्या MH7 गाडी होती. आपल्याकडचाच माझा मित्र होता. तो 3 दिवस इथे होता. म्हणजे ते कुपन वगैरे देतात, जेवण वगैरे त्यांचं असतं काहीतरी. म्हणजे काय विचारू नका. नशीब माझी. मी कधी असं अडकलो नाही या कंपनीत. पण लास्ट टाइम आलेलो त्यावेळी पण माझी लगेच खाली झालेली गाडी. आणि आताही खाली झाली. बस आहे. हां, आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी जो माल भरून घेऊन आलेलो ना, ते वॉल होते. म्हणजे मोठे वॉल होते. तर त्या एका वॉलची किंमत 6 लाख रुपये होती. मी ऐकून शॉकच झालो तिथे ज्यावेळी ते सांगत होते ना त्यावेळी. तर 6 लाख रुपये एका वॉलची किंमत होती. तर म्हणजे किती 8 वॉल होते टोटल. 6 8 45 8 48. जवळजवळ 48 लाखाचा माल माझ्या गाडीमध्ये होता. बापरे. तर चला
तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता त्यांचं ना हे टोकन आहे, हे बघा 62 नंबरचं टोकन आहे 62. ते टोकन तिथे द्यायचं, रिसिविंग घेतली आहे ती दाखवायची, गाडी चेक करणार ते आणि मग बाहेर सोडणार. बघा तिथे गेट आहे, इथून आता मी गाडी काढून बाहेर जाईन. तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो. तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी घरी जाणार आहे इथून. माझं इथून घर जवळजवळ 100 किलोमीटर आहे. तर इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. जवळजवळ 8 दिवस झाले आज मी बाहेर आहे घरातून, घरी गेलो नाही आहे. तर आणि उपवास आहे, त्यामुळे वाटेत कुठेतरी थांबून मी एक शाळ वगैरे खाईन आणि तसंच घरी जाईन. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.